मला तर आता वाटतच नाही की प्रभू डॉनला कोणी ट्रोल करण्याचा प्रयत्न पण करेल किंवा प्रभू डॉनला घाण घाण शिव्या देईल, प्रभू डॉनच्या कमेंट सेक्शनमध्ये घाण घाण कमेंट करणार. कारण प्रभू डॉनने असं काही केलं आहे ज्यामुळे त्याचे जे ट्रोलर्स आहेत, हेटर्स आहेत, ते आता त्याच्याजवळ फिरकून पण बघणार नाही आहेत. हो, अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आपल्याला माहिती आहे की मराठी बिग बॉस रिसेंटली संपलेला आहे आणि जे कंटेस्टंट आहेत ते आत्ताही सोशल मीडियावरती त्यांचा राज चालू आहे. त्यातल्या त्यात प्रभू डॉन जरी हे बिग बॉस मराठी सीझन 6 जिंकला नसला तरी त्याने जनतेचा मन ऑलरेडी जिंकलेला आहे. पण काही असे लोक आहेत, काही असे हेटर्स आहेत, काही असे ट्रोलर्स आहेत, ते त्यांना म्हणजेच प्रभू शेडकेला नेहमीच ट्रोल करत असतात. त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन घाण घाण शिव्या देत असतात, त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन त्याला घाण घाण बोलत असतात. आणि यावर कंटाळून आता प्रभूचा जो राग होता तो आता बाहेर आलेला आहे आणि प्रभूने असा एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्याच्या ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. प्रभू डॉनचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल होतोय, ज्यामध्ये प्रभू डॉन बोलतोय की हल्ली त्याचे हेटर्स खूप जास्त वाढलेले आहेत, जे की कमेंट सेक्शनमध्ये येऊन खूप घाण घाण शिव्या देतात, त्याला DM पण घाण घाण करतात, त्याला बोलतात तुझी काय लायकी आहे आणि बऱ्याच गोष्टी, आणि त्याला डिफेम करण्याचा प्रयत्न पण करत आहेत. पण यावर प्रभू शेडके गप्पा बसणार नव्हता. प्रभू शेडकेने पण त्याचा आवाज वाढवलेला आहे आणि त्यावर तो बोलताना दिसतोय की काही जळणारे लोक मला खूप जास्त घाण घाण कमेंट करत आहेत, खूप जास्त शिव्या पण देत आहेत. जाऊ द्या, पण त्यांना काय माहिती आहे की हा काळू डाग कुठल्या लेवलला पोहोचलेला आहे आणि माझी जी लेवल आहे ते कोणीच पार करू शकत नाही किंवा त्या लेवलला कोणीच जाऊ शकत नाही. आणि जे माझे हेटर्स आहेत, जे जळणार आहेत, ते तर अजिबातच जाऊ शकणार नाहीत. प्रभू डॉन असं पण बोलताना दिसला की माझे जे हेटर्स आहेत ते बिग बॉसच्या सेटपर्यंत पण जाऊ शकणार नाही, त्यांची लायकीच नाही आहे की ते बिग बॉसच्या सेटपर्यंत पण जाऊ शकतील. माझी जी लेवल आहे ते बिलकुलच पार करू शकणार नाही किंवा माझ्या लेवलला पण ते पोहोचू शकणार नाही. त्यांचं एकच काम असणार आहे, ते फक्त घाण घाण शिव्या देणार, घाण घाण कमेंट देणार, पण मी त्यांना इग्नोर करणार कारण त्यांची लायकीच नाही आहे. त्यांना माहिती नाही की हा प्रभू डॉन कुठल्या लेवलला पोहोचलेला आहे. पण असं असून हे प्रभू शेडकेचा फॅन्सनं त्याच्या मित्रांना असं बोलताना दिसलं की जळणाऱ्यांना तर जळू द्या, पण तुम्ही जे माझे मित्र आहेत, जे मला नेहमीच सपोर्ट करतात, जे मला नेहमीच प्रेम देतात, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो, त्यांच्याच मनोरंजनासाठी मी व्हिडिओ बनवत असतो, रील्स बनवत असतो. आणि मी माझ्या हेटर्सला किंवा माझ्यावर जळणाऱ्यांवर मी अजिबात लक्ष देणार नाही. मी त्यांना इग्नोर करणार आणि त्यांना माहिती आहे की हा जो काळू डॉन आहे तो आधी पण टॉपचा किंग होता आणि आत्ता पण टॉपचाच किंग असणार आहे. म्हणजे मला असं एकंदरीत बोलायचं आहे की काळू डॉनने त्याचे जे हेटर्स होते, त्याचे जे ट्रोलर्स होते, त्यांना एक जबाब दिलेला आहे. कोणताच व्यक्ती इन्सल्ट सहन करू शकत नाही आणि प्रभूने तसंच केलं. प्रभूने त्याचा आवाज उठवला आणि मला हे खरंच खूप बरं वाटलं. तर प्रभू शेडकेची ही अपडेट पाहून तुमच्या मनात काय वाटतं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं प्रभू डॉनने जे केलं आहे हेटर्ससाठी, त्यांच्या जळणाऱ्यांसाठी जे काय बोललं आहे ते चांगलं आहे की वाईट, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.